आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता बांगड्या भरायचा प्रोग्राम चालू असतो आणि त्याच वेळेला भावनाच्या हातात सुद्धा बांगड्या भरायला हव्या असा जानूचा हट्ट असतो. तर दुसरीकडे भावनाला वाईट वाटत असतं. तिला वाटत असतं की या सगळ्यामध्ये ना तिच्यासोबत आता आनंदीसुद्धा असायला हवी, पण आनंदी नाराज असते. त्यामुळे आता ती काही बांगड्या भरायला येत नाही. तर जानू तिची मैत्रीण तिला जी रेडी करायला आलेली असते ना, तिलासुद्धा फोर्सफुली बांगड्या भरायला सांगत असते. पण त्याच वेळेला जेव्हा आता जयंत बघत असतो ना, तेव्हा जयंत विचार करतो की या मुलीला मी कुठेतरी पाहिलेलं आहे. पण जयंतला कळत नसतं की हिला आपण पाहिले म्हणून कुठे. त्याला कळतच नसतं, म्हणून तो आता थोडा विचार करत असतो. तेवढ्यातच आता जानूनेचं सरप्राईज जयंतसाठी ठेवलेलं होतं, ते सरप्राईज आता अगदीच समोर आलेलं होतं. आणि ते सरप्राईज म्हणजे जयंतचा मित्र सचिन आलेला असतो आणि त्याला अचानक दारावर आलेलं बघून जयंत बाचकळतो. जयंतला कळत नाही की आता रिॲक्ट कसं करावं. त्याचसाठी जयंत शांततेत उभा राहतो. तर तेव्हाच ना आता जयंतला सचिनने सांगितलेल्या गोष्टी आठवतात. सचिनने सांगितलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा तू सगळं काही सांगून टाक सगळ्यांना, कारण जानूच्या घरातले चांगली माणसं आहेत. पण तरीसुद्धा जयंतने तेव्हा या गोष्टी सांगितलेल्या नसतात. आता सचिन जेव्हा येतो तेव्हा जानू जयंतला म्हणत असते की तुम्हाला हे सरप्राईज कसं वाटलं. त्यावर आता जानू जयंतला हे विचारते. तेव्हा जयंत स्तब्ध उभा असतो. तर जयंतच्या समोरच आता सचिन म्हणत असतो की त्याला हे सरप्राईज आवडलं नसणार आहे, पण मुळात ना मी त्याच्यासाठी आलेलोच नाही आहे. मी आलोय ना तर ते तुझ्यासाठी, तुला काही गोष्ट सांगायला, तुला सत्य सांगायला. मग आता जेव्हा तो हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र जयंत घाबरतो. जयंतच्या लक्षात येतं की आता सचिन जर सगळं बोलून बसला तर आपलं काही खरं नाही. म्हणूनच जयंत आता लगेच सचिनच्या जवळ जात असतो आणि सचिनला मिठी वगैरे मारत असतो. त्यावर सचिन त्याला म्हणत असतो की मला तुझ्या मिठीची गरज नाही आहे. त्याच वेळेला बऱ्याच दिवसांनी आलायस म्हणून म्हटलं, आणि मला माहिती आहे तू माझ्यावर रागवलायस, कारण तू माझा मित्र असतानासुद्धा मी तुला बोलवलं नाही ना, याचा तुला राग आलाय. या गोष्टी कळतायत रे मला. असंही बोलून तो आता मुद्दामूनच जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा तो जवळ जात असतो ना तेव्हा मात्र आता तो कानातच त्याच्या पुटपुटत असतो. म्हणजे जयंतने त्याला सांगितलेलं असतं की माझंही लग्न होऊन जाऊ दे, जर तू काही बोललास ना तर लक्षात ठेव, मी तुला म्हटलंय ना मी सगळ्यांना सगळ्या काही गोष्टी सांगेन, पण आता जानूचं लग्न माझ्यासोबत होणं खूप जास्त गरजेचं आहे असं देखील आता तो सांगू लागतो. आणि जेव्हा तो ह्या सगळ्या काही गोष्टी सांगतो ना तेव्हा मात्र आता सचिन हा शांत राहतो. सचिन विचार करतो की जाऊ दे, आपण आता काय बोलायचं, आपण आता शांत राहूया, हाच विचार ना आता सचिन करू लागतो. पण विश्वाला कळत नसतं की सचिनला एवढं नेमकं झालंय काय. पण जयंतने त्याच्या कानात कुजबुजून त्याला कसं तरी आता शांत केलेलं असतं. तर दुसरीकडे जानू म्हणत असते की काय झालं जयंत सर, तुम्हाला हे सरप्राईज आवडलं नाही का, तुमच्यासाठी खास प्लॅनिंग केले. मग आता तो म्हणत असतो की हो आवडलं ना मला सरप्राईज, ते काय ना तो थोडा नाराज झाला होता ना, त्याला मी माझा मित्र असताना सुद्धा ह्या काही गडबडीत बोलवायचं विसरलो म्हणूनच. मग आता इकडे विश्वा म्हणत असतो मनातल्या मनात की ह्या सचिनला नेमकं काय झालं, हा गप्प का बसला. ह्याने जर आता सगळ्यांना सगळं सांगून टाकलं असतं ना तर सगळ्या गोष्टी कळल्या असत्या. तर आता जेव्हा सचिनकडे जानू बघत असते ना तेव्हा कुठेतरी जानूच्या लक्षात येतं की या माणसाला आपण याआधीसुद्धा पाहिलेलं आहे. ती विचारते सुद्धा. त्याच वेळेला जयंत म्हणत असतो की हा मोठा बिझनेसमॅन आहे ना, मग तुम्ही टी व्हीवर बातम्यांवर वगैरे कधीतरी त्याला पाहिलं असेल असं म्हणून तो विषय मारून घेत असतो. पण दुसरीकडे मात्र आता जानू देखील शांत राहते. मग आता हा बांगड्या भरायचा जो प्रोग्राम असतो तो पुढे चालू ठेवायचा असं देखील आता म्हटलं जातं. रेणुकाला सुद्धा आता लक्ष्मी सांगत असते की रेणुकाताई तुम्ही बांगड्या भरून घ्या. तर दुसरीकडे जयंत सचिनला घेऊन हा घरी गेलेला असतो. दोघंही जण बसून ड्रिंक घेत असतात. त्याच वेळेला सचिन जयंतला म्हणत असतो की तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस, का चांगल्या माणसांना तू फसवतोयस, नको करूस असं बोलून त्याला आता शांत करत असतो तो. पण जयंत म्हणत असतो की मी खरंच सुधारलो आहे, मी आता खरंच जानूवर मनापासून प्रेम करतोय आणि मला जानू हवी आहे आणि त्याचसाठी मला हे लग्न करू दे, मी सगळ्या काही गोष्टी सांगेन. मग आता सचिन म्हणत असतो की तू कधी सांगणार आहेस. अरे त्या मुलीने अक्षरशः तुझ्या त्रासाला कंटाळून उडी मारली होती पाण्यात आणि तिने स्वतःचा जीवसुद्धा गमवायला तयार होती ती, का तर तुझ्या त्रासाला कंटाळून. मग तरीसुद्धा तिची मेमरी लॉस झाली, याचा तू असा वापर करून घेतोयस का.
तू आता सांगणार आहेस का मी जाऊन सगळ्यांना सांगू? त्यावर जयंत त्याला म्हणत असतो की तू जर काही बोलायला गेला असता तर लक्षात ठेव. त्यावर सचिन म्हणतो की काय तू मला मारून टाकणार आहेस का? बिनधास्त मार, मला काही फरक पडत नाही. मग त्याच वेळेला जयंत सांगू लागतो की नाही, मी खरंच तुला आता एकदम चांगला नवरा असल्याचं दाखवून देईन, कारण मी जानूवर आता खूप जास्त मनापासून प्रेम करतो आणि मी जानूला गमावू शकत नाही. एकदा झालेली चूक मी पुन्हा करणार नाही आहे. त्यामुळे मी ठरवले की प्लीज तू असं काही बोलू नकोस आणि तुला स्वतःहून दिसेल ना की मी किती चांगला नवरा बनून दाखवू शकतोय ते. असंही आता जयंत जो आहे सचिनला सांगत असतो. मग आता सचिन ज्यावेळेला हे ऐकतो त्याला कुठेतरी संशयास्पद वाटत असतं. त्यानंतर आता जेव्हा सचिन फोनवर बोलत असतो विश्वासोबत, तेव्हा विश्वाला तो सांगत असतो की हे प्लॅनिंग आपल्याला उद्या कंटिन्यू करावं लागणार आहे. तर सचिन म्हणतो की हो मी आहे तुझ्या प्लॅनिंगमध्ये. आता संगीताच्या दिवशी ह्यांचं नवीन काहीतरी प्लॅनिंग ठरलेलं असतं आणि तसं त्याला करायचं असतं. दुसरीकडे जानू आता रूममध्ये गेलेली असते आणि ती आता या सगळ्यांनी खरं तर त्रस्त असते. म्हणजे आता तिला हळूहळू का होईना आता हे घर सोडून जायचं असतं आणि त्यासाठी ती बेडरूममध्ये बसलेली असताना तिच्याबरोबर आता वीणाही आलेली असते आणि वीणा तिला समजावत असते. वीणा तिला म्हणत असते की काय झालं, कसला विचार करतेस? तर ती म्हणते की काही नाही, आज मी जयंत सरांना सरप्राईज दिलं ते बहुतेक मला असं वाटतं की त्यांना ते आवडलं नाही. असं कसं आवडणार नाही, तू दिले सरप्राईज आणि नाही असं काहीच नसणार आहे. तर इकडे भावना आणि सिद्धू बोलत असतात. त्यांना कळत नसतं की आनंदीला कसं समजवायचं, कारण आनंदीचा मूड ऑफ झालेला होता. मग आनंदीला आपण कसं या सगळ्यासाठी तयार करायचं याचंच प्लॅनिंग आता त्यांचं सुरू असतं आणि त्यामुळेच ना आता विचार करण्याची कृती सुरू होते. मग भावना म्हणत असते की आपण एक काम करू शकतो, म्हणजेच ना माझ्या डोक्यात एक कल्पना येते. मला असं वाटतंय ना की आपण पटकन आहे ना मस्त संगीत परफॉर्मन्स ठेवूया, म्हणजे त्यानिमित्ताने का होईना आपल्यासोबत आनंदी बोलेल, आनंदीचा रागही कमी होईल. असं काहीचं त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं, कारण आनंदी त्यांच्यावर खूप जास्त नाराज असते. आनंदीने ठरवलेलं असतं की या दोघांशीही बोलायचं नाही आणि त्यासाठी ती आता या सगळ्या गोष्टी विचार करू लागते. आता भावना सिद्धू बोलत असताना बँकेही तिथे येतो आणि जानू आणि त्याचसोबत आता वीणासुद्धा. आता 5 जण मिळून मस्त संगीत परफॉर्मन्सची व्यवस्था करतात. म्हणजे कसं डान्स करायचं, कशा सगळ्या काही गोष्टी याचं नियोजन आता एकदम व्यवस्थितपणे त्यांनी करून ठेवलेलं असतं. मग आता आपण उद्या हा डान्स परफॉर्मन्स बसवूया आणि उद्या संध्याकाळी आपण संगीत परफॉर्मन्स ठेवूया असं त्यांचं ठरलेलं असतं. वीणासुद्धा त्यांच्या या सगळ्यामध्ये त्यांना साथ देत असते, कारण एकत्रच त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग केलेलं असतं. जानूसुद्धा म्हणते की हो जयंतलासुद्धा हे सरप्राईज आवडेल, तेही खुश होतीलच या सगळ्यामुळे, असंही ती आता म्हणू लागते. तर दुसरीकडे मात्र आता जानू रात्रभर जयंतसोबत फोनवर बोलत होती आणि ती तशीच झोपलेली होती. तिच्या कानाला तो मोबाईलही तसाच होता. इकडे मात्र जयंतला आता जयंत जागाच होता, त्याला काही झोप लागलेली नव्हती आणि जयंत काय तर म्हणे मी माझ्या जानूच्या श्वासांचा आवाज ऐकत होतो. जानू जी आहे ती मात्र आता झोपेतून आता उठलेली होती आणि जेव्हा ती झोपेतून उठते ना तेव्हा मात्र आता दोघंही जण आता बोलत असतात आणि ती म्हणते की हे काय जयंत सर, अजून तुम्ही फोन ठेवलाच नाहीत का, म्हणजे तुम्ही जागेच होतात का? तर तो म्हणत असतो की हो. मग ती म्हणत असते की प्लीज या, तुम्ही लवकर या इकडे, मी तुम्हाला खूप जास्त मिस करते. मग तो म्हणतो की खरंच तुम्हाला इतकं मिस करते? हो हो मी तुम्हाला खूप मिस करते, प्लीज या ना लवकर, असंही आता ती म्हणू लागते. मग जेव्हा ती आता हे सगळं बोलते ना तेव्हा लगेच तशीच उठून बाहेर येते. तिचं लक्षही नसतं की तिच्या आजूबाजूला कोणी आहे ते, आणि जेव्हा तिचं लक्ष जातं ना मागे तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिथे तर विश्वा होता, पण विश्वा मात्र आता हरवलेला होता. त्याला असं वाटत होतं की काय चाललंय हे, म्हणजे जानू कोणत्या माणसावर प्रेम करते, चुकीच्या माणसावर प्रेम करत ती अडकली जात आहे असं कुठेतरी विश्वाला वाटत असतं. आता आनंदी आणि वरद हे दोघंही डान्सची प्रॅक्टिस करतात. त्याचसोबत आता म्हटलं जातं की अशाच पद्धतीने प्रत्येकाने आपण डान्स करायचा आहे. तर बाबांना सुद्धा सांगितलं जातं की तुम्हालाही डान्स करायचा आहे. मग बाबा म्हणतात की आई कुठे, आई आल्यावर बघूया. पण भावना जी आहे ती मात्र आता शिकवायला सुरुवात करते. भावना म्हणत असते की बाबा मी तुमचं काही ऐकणार नाही आहे, तुम्हाला डान्स हा करावाच लागणार आहे. आणि मग त्यांचा एकत्र असा डान्स जो आहे तो भावना बसवते आणि ती श्रीनिवास यांना
काही डान्सच्या स्टेप्स सांगते. मग भावना, सिद्धू तुमचा डान्स कुठे? आमच्याकडनं सगळी प्रॅक्टिस करून घेत आहेत, मग तुमचा डान्स. आता त्यांचाही डान्स मस्तपैकी ती लोकं दाखवतात आणि त्यांचा डान्स बघून तर सगळीजणं टाळ्या वाजवतात. तेवढं तर जानू तिथे येते आणि जानू म्हणते की हे काय, मी यायच्या आधीच तुमच्या प्रॅक्टिसा सुरू पण झाल्या, माझ्यासाठी तर तुम्ही थांबलातच नाही. मग काही तुम्ही काही नवरा नवरीसाठी एक स्पेशल असा डान्स काय ठेवला आहे की नाही? मग ठेवला आहे ना, मग तो सरप्राईज आहे. काय सरप्राईज आहे यार, मला सांगा ना, असं काय करताय? निदान मला दाखवा बरं कसा आहे तो. मग आता ती भावना आणि सिद्धूला तो डान्स करून दाखवायला सांगते. मग भावना आणि सिद्धू तिला डान्स करून दाखवतात. त्याचनंतर ती म्हणते की ठीक आहे, मला प्रॅक्टिस करायची, विश्वा चल आपण दोघं मिळून करूया. मग विश्वा आणि ती दोघंही जणं प्रॅक्टिस करत असतात आणि त्याच वेळेला दोघंही जणं प्रॅक्टिस करताना, डान्स करत असताना दोघंही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. एकमेकांची नजर काही त्यांची एकमेकांवरनं हटत नसते. एकदम छान असा रोमॅन्टिक डान्स त्यांचा होत असतो. आणि जेव्हा हा डान्स होत असतो ना, तेव्हा मात्र आता जानू आणि विश्वा एकमेकांमध्ये हरवलेले असतात. तेवढ्यातच जयंत दारावर येतो आणि जयंत लांबून हे सगळं काही दृश्य पाहत असतो. जयंतला खूप जास्त राग आलेला असतो. त्याला आता कळत नसतं की काय करू ते. तळपायाची आग मस्तकात जात असते. दुसरीकडे आता नीलांबरी आजीला सांगत असते की आपण एक काम करूया, मस्त ना डान्स म्हणजे संगीत आहे आज त्यांच्याकडे, मग आपण संगीताची तयारी करूया. संगीतची तयारी करत असताना मग काय तिकडे जाऊन तू काय नाचायचं ठरवलं आहे का? आजी नीलांबरीला डायरेक्ट विचारतात. त्यावर नीलांबरी म्हणते की तुम्हाला ना काही गोष्टी तर कळतच नाही, नाचायचं नाही हो, तुम्हाला मी सांगते ना, आपण ना तिथे भावना आणि सिद्धू तर डान्स करणार, मग तिथे झुंबर पाडायचा, भावनाच्या अंगावर जर झुंबर पडला का मजा येईल. मग लगेच आजी म्हणते की काय बोलतेस काय तू, त्यांच्या घरात डान्स म्हटल्यावर काय झुंबर वगैरे असणार आहे का, आपण काहीतरी करूया. आजीला नीलांबरी बोलत असती. मग तेवढ्यातच ना रेणुकाने हे सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं. रेणुका विचार करते की काय डोकं यांचं, कुठच्या कुठे चाललंय हे सगळं. आताच्या आता जाऊ दे ना, मला सिद्धूला काही झालं तरी सांगावं लागणार आहे. मग सिद्धूला सांगायचं तिचं ठरत असतं. तर इकडे मात्र आता विश्व आपलं काम लॅपटॉपवर करत बसलेला असतो, कारण त्याला ना बहुतेक काहीतरी असं हटके करायचं आहे जे जानू समोर जयंतचं खरं रूप आणण्यासाठी. पण इकडे जयंत जो आहे तो श्रीनिवास यांना म्हणत असतो की काय चाललंय हे मला मुळात ना कळतच नाही आहे, तुम्ही या विश्वाला या लग्नामध्ये का यायला दिले? मग त्यावर श्रीनिवास म्हणतात की बघ, आमचासुद्धा काही हे नव्हता, आम्हालाही आता नाईलाज असतो का हेला सगळं सहन करावं लागते, कारण काही झालं तरी तो जानूचा मित्र आहे आणि जानूने स्वतःहून इन्व्हाइट केलं आहे म्हटल्यावर आम्ही काहीच बोलू शकत नाही. बीनाने आता आनंदीसाठी ड्रेस आणलेला असतो आणि ती तिला ड्रेस देत असते आणि म्हणत असते की हा ड्रेस घालून तयार हो. बीनाने दिलेला ड्रेस तिला खूप जास्त आवडतो. मग ती म्हणत असते की ठीक आहे, आज संगीत प्रोग्राम आहे तर तू दिलेला ड्रेस घालते आणि मी तयार होते. मग बीना तिथेच थांबलेली असते. ती म्हणते की मी चेंज करून येते. मग आता तिच्या चेंज करण्याची वाट आता बघितली जात असते. वीणाकडनं ते कपडे वगैरे घेऊन लगेचच आनंदी आतमध्ये जाते. तर वीणा बाहेरच थांबलेली असते तिची वाट बघत. वीणाला खास करून भावनाने पाठवलेलं असतं. दुसरीकडे आता विश्वा, तू काय करतोयस, नक्कीच तुझं काहीतरी प्लॅनिंग चाललंय, दाखव दाखव तुझ्याकडे काय आहे, असं बोलून आता जयंत विश्वाच्या अंगावर धावून जात असतो. तर विश्वासुद्धा आता जयंतला मागे ठगलत असतो. त्या दोघांचेही आता उद्योग सुरू असतात. त्यातच आता विश्वा जयंतला म्हणत असतो की तुला तर माहितीच आहे या घरातल्यांच्या समोर तुझी इमेज कशी आहे, ती उगाचे ना या सगळ्यांच्या समोर असा वेगळा दाखवू नकोस, नाहीतर तुझंच रूप बाहेर येईल, असंही आता विश्वास जयंतला बोलू लागतो. त्याबरोबर जयंत शांतच राहतो. दुसरीकडे मात्र आनंदी कपडे वगैरे घालून तयार झालेली असते आणि ती वीणासमोर येते. वीणा म्हणत असते की अरे वा, कसली भारी दिसतेस, मस्तच, आवडला ना तुला ड्रेस? हो मला खूप आवडला. हा ड्रेस तुला माहिती का कोणी दिला आहे? भावनाईने दिला आहे, मला नाही आवडला हा ड्रेस. डायरेक्ट आनंदी तोंडावर सांगून टाकते. त्यावर वीणा म्हणते की असं काय करतेस गं, तू तर मगाशी म्हणाली होतीस की तुला आवडला आहे हा ड्रेस. भावना लांबून हे सगळं काही पाहत असते. भावनाला असंच वाटत असतं की ह्या सगळ्या काही गोष्टी अशा का होत आहेत, आम्ही सगळं काही हे आनंदीसाठी करतोय आणि जर अजूनही ती नाराज असेल तर दुसरीकडे मात्र आता डान्सचं नियोजन होत असतं. संगीत कार्यक्रमाला सुरुवात होत असते. तर विश्वा तिथे येऊन आता म्हणतो की
जजेच्या संगीत समारंभामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मग आता पहिला डान्स असतो भावना, सिद्धू आणि आनंदीचा. ते जात असतानाच तिथे रेणुका येते आणि रेणुका सिद्धूला काही गोष्टी समजावून सांगू लागते, ज्या की तिने आधीही सांगितल्या होत्या पण पुन्हा ती सांगत असते. मग तेव्हाच ना रेणुकाला भावना विचारते की काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा रेणुका सांगते की काही नाही, मी फक्त ऑल द बेस्ट बोलायला आले होते. आता आनंदी, भावना आणि त्याचसोबत सिद्धूचा एकत्रित असा डान्स होतो. एकत्र डान्स झाल्यानंतर मात्र ना आता जी आनंदी आहे ना ती म्हणत असते की आई बाबा माझी चूक झाली, मी तुमच्यावर खूप रागवले, पण यानंतर अशी चूक होणार नाही आणि असं बोलून ना ती सॉरी वगैरे बोलू लागते. मग आता भावना आणि सिद्धूचा डान्स असतो. भावना सिद्धूचा सुद्धा एक जबरदस्त असा रोमॅन्टिक डान्स असतो. ते सगळं बघून तर सगळीजणं टाळ्या वाजवत असतात. तर इकडे आजीला प्रश्न पडतो की अजून काही कसं घडत नाही आहे. निलांबरीला ती विचारते सुद्धा. तर निलांबरी म्हणते की ते प्लॅनिंग ना मी कोणाला तरी ऐकवण्यासाठी केलेलं होतं. म्हणजे तिला माहिती होतं की बाहेर उभं राहून हे सगळं काही ना रेणुका ऐकते आणि त्याचसाठी तिने हे सगळं प्लॅनिंग केलेलं होतं आणि हे तिने खास करून बोलूनही दाखवलेलं होतं. त्यामुळे आता आजीही म्हणत असते की खरंच ना तुला काय बोलावं, तुझं कुठे कुठे डोकं चालतं ना काहीच माहीत नाही. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.